रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचे अध्यात्म वाटिका या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एकादशींमधील पुढच्या एकादशीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल. तर वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असे म्हणतात. अपरा या शब्दाचा अर्थ अपार किंवा अमर्याद असा होतो. या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अपार पुण्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणून या एकादशीला अपरा एकादशी असे म्हणतात. तसेच ब्रह्महत्या, परनिंदा, खोटी साक्ष देणे किंवा फसवणूक करणे यांसारख्या मोठ्या पापांमधून देखील या व्रतामुळे मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे मानले जाते की जे फळ कार्तिक महिन्यात पुष्कर क्षेत्री स्नानाने किंवा मकर संक्रांतीला गंगेच्या तीरी स्नान केल्याने मिळते, तेच फळ केवळ अपरा एकादशीचे व्रत केल्याने मिळते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला समाजात मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. 2026 मधील अपरा एकादशी बुधवार दिनांक 13 मे रोजी आहे. अपरा एकादशीची पौराणिक कथा अतिशय बोधप्रद आहे. ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्याच्या मनातील भीती दूर होते आणि त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. धार्मिक श्रद्धा आहे. असे मानले जाते की जे फळ कार्तिक महिन्यात पुष्कर क्षेत्री स्नानाने किंवा मकर संक्रांतीला गंगेच्या तीरी स्नान केल्याने मिळते, तेच फळ केवळ अपरा एकादशीचे व्रत केल्याने मिळते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला समाजात मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. 2026 मधील अपरा एकादशी बुधवार दिनांक 13 मे रोजी आहे. अपरा एकादशीची पौराणिक कथा अतिशय बोधप्रद आहे. ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्याच्या मनातील भीती दूर होते आणि त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक अतिशय प्रजाहितदक्ष आणि धर्मात्मा राजा राज्य करत होता. तो प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत असे. राजाला वज्रध्वज नावाचा एक धाकटा भाऊ होता. वज्रध्वज हा स्वभावाने अत्यंत क्रूर, अधर्मी आणि आपल्या मोठ्या भावाचा म्हणजेच राजाचा द्वेष करणारा होता. महिध्वजाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वज्रध्वज मत्सराने पेटला होता. एके रात्री जेव्हा राजा महिध्वज गाढ निद्रेत होता, तेव्हा वज्रध्वजाने कपटाने त्याची हत्या केली. त्याने राजाचा मृतदेह जंगलात नेऊन एका पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकला. अकाली आणि हिंसक मृत्यू झाल्यामुळे राजा महिध्वजाला मुक्ती मिळाली नाही. तो त्याच पिंपळाच्या झाडावर प्रेत होऊन राहू लागला. प्रेतयोनीत असल्यामुळे त्याला प्रचंड भूक आणि तहान लागायची. तो तिथून जाणाऱ्या वाटसरूंना त्रास देऊ लागला आणि त्यामुळे त्या भागात त्याची मोठी दहशत निर्माण झाली. एके दिवशी एक महान तपस्वी म्हणजेच धौम्य ऋषी त्या जंगलातून जात होते. तेव्हा ते त्या पिंपळाच्या झाडाजवळ आले. तेव्हा त्यांना आपल्या दिव्य दृष्टीने झाडावर एक प्रेत असल्याचे जाणवले. ऋषींनी त्यांच्या तपोबलाने त्या प्रेताचा भूतकाळ जाणून घेतला. त्यांना राजा महिध्वजाच्या दुर्दशेबद्दल समजले आणि त्यांना त्याची दया आली. धौम्य ऋषींनी त्या प्रेताला झाडावरून खाली बोलावले आणि त्याला प्रेतयोनीतून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले. ऋषींनी राजाला धर्माचे ज्ञान दिले, पण प्रेतयोनीत असल्यामुळे राजा स्वतः कोणतेही व्रत करू शकत नव्हता.
त्यामुळे धौम्य ऋषींनी स्वतः वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचे कडक व्रत केले. द्वादशीच्या दिवशी त्यांनी आपल्या व्रताचे संपूर्ण पुण्य राजा महिध्वजाला अर्पण केले. अपरा एकादशीच्या पुण्याचा स्पर्श होताच राजा महिध्वज प्रेतयोनीतून मुक्त झाला. त्याचे शरीर दिव्य झाले आणि तो एका दैवी विमानात बसून स्वर्गाकडे प्रस्थान करू लागला. जाण्यापूर्वी त्याने धौम्य ऋषींना कृतज्ञतेने वंदन केले. थोडक्यात अपरा म्हणजे ज्याची सीमा नाही. या एकादशीचे पुण्य अपार आहे. अनवधानाने झालेली हत्या, खोटी साक्ष किंवा गुरुनिंदा यांसारख्या मोठ्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. हे व्रत श्रद्धेने केल्यास दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर हे व्रत कसे करावे, त्यासाठी काही नियम आहेत, पूजाविधी आहेत. या दिवशी भगवान विष्णूंच्या त्रिविक्रम रूपाची पूजा केली जाते. दशमीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर भोजन ग्रहण करू नये, तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून एकादशीचा संकल्प करावा. एकादशीचा संकल्प करण्यासाठी एक संकल्प मंत्र आहे, तो असा आहे: एकादश्यां निराहार स्थित्वा हमपरेहनि भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत शरणं मे भवाच्युत. अशा प्रकारे मंत्र म्हणून एकादशीचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीपत्र, फळे आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. तसेच या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पाणी दान करणे अत्यंत शुभ असते. इतर एकादशीप्रमाणेच या दिवशीही तांदूळ किंवा पूर्ण अन्न खाणे वर्ज्य आहे. म्हणून पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा किंवा फलाहार घ्यावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. त्यानंतर द्वादशीला सकाळी सूर्योदयानंतर एकादशीचे पारण करावे. यामुळे एकादशीचे आपल्याला पुण्य लाभते. तुम्हा सर्वांना अपरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच ही माहिती कशी वाटली, अपरा एकादशीबद्दल तुम्हाला नवीन काय माहिती मिळाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.